डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवली. पाकिस्तानच्या विनंतीनुसार युद्धविराम वाढवला ट्रम्प यांचं विधान. तर होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहणार. उद्या बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया. सुनेत्रा पवारांना भरघोस मतदान करण्याचं शरद पवारांचं आवाहन. तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार मात्र राहणार अनुपस्थित. राहुरी पोटनिवडणुकीसाठी सुद्धा उद्या मतदान पार पडणार. भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवारांच्या मनातही शंका. दुर्घटनेचं सत्य स्पष्टपणे समोर आलं पाहिजे, सुनेत्रा पवारांची मागणी. तर जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. माझ्या पाठी कोणी असो वा नसो, बारामतीकर सोबत असेपर्यंत मी खंबीर उभी राहणार. बारामती पोटनिवडणूक प्रचाराच्या सांगता सभेमधून सुनेत्रा पवारांचं सूचक विधान. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी विरोधात भाजप आक्रमक. माझ्या स्तराचा कुणीही नेता असेल तर डिबेटला तयार. मुख्यमंत्री फडणवीसांचं पुन्हा चॅलेंज. राजकारणातील 90% महिलांचं करिअर नेत्यांच्या खोलीतून सुरू होतं. इंडिया आघाडी समर्थक खासदार पप्पू यादव यांचं गंभीर विधान. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख. खरगेंच्या विधानानंतर भाजप नेते आक्रमक. खरगेंच्या विधानामधून काँग्रेसच्या मानसिक दिवाळखोरीचं दर्शन. भाजप खासदार संबित पात्रा यांची टीका. अशोक खरात प्रकरणामध्ये तपासाला आणखी वेग. नाशिकमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची एसआयटी कडून तब्बल 6 तास चौकशी. खरातच्या व्यवहारांची चौकशी करत धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न. टीसीएस कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. 2 तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी. दानिश शेख, आसिफ अन्सारीसह 6 जणांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. सीएसएमटी स्थानकामध्ये 2 लोकल समोरासमोर. मोटरमॅनच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला. सीएसएमटी स्टेशन मास्टरवर मध्य रेल्वेकडून कारवाई. राज्यामध्ये शनिवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा. अमेरिका इराण युद्धबंदीवर पाकिस्तानमध्ये आज चर्चा होण्याची शक्यता. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद गालिबाफ आज इस्लामाबादेत दाखल होणार असल्याचे अंदाज आहे. आणि पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण. पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून झाडल्या होत्या गोळ्या. 22 एप्रिलच्या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही जिवंत.